माझ्या स्वतःच्या गुरूंकडनं मी काय शिकले तर हातांची जी ग्रेस मुवमेंटमधनं त्यांच्या दिसते ते मिळवायला मला असं वाटतं मला खूप कष्ट पडले. म्हणजे मी असं बघायचंय की माझे हात हे असे का नाही हलत आहेत, त्यांच्यासारखे माझे हात कसे दिसतील, आणि त्यासाठी मी खूप कष्ट केले. तर मला असं वाटतं प्रत्येक आर्टिस्टला त्या त्या फेजमध्ये इमिटेट करायला लागतं कोणत्या तरी गुरुला, बरोबर. आणि ते आपल्यामध्ये अंगीकारायला लागतं आणि ते आपलंसं बनवून मग ते प्रस्तुत करायला लागतं. तर प्रत्येकच गुरुचं आपल्या आयुष्यात खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन असतं. जसं गुरुजींनी लयतालाचं एस्थेटिक्स आम्हाला शिकवलं, पण ते डान्समध्ये ट्रान्सफॉर्म करून ते व्हिज्युअली साकारणं हे खूप मोठं चॅलेंज होतं. कारण Absolutely. बंदिशींचा खजाना आहे त्यांच्याकडे, आणि त्या सगळ्या इतक्या हेवी आणि इतक्या वेगवेगळ्या भाषांच्या आणि इतक्या दर्जेदार रचना आहेत की त्या कुठेही काय म्हणतात त्याच्यावर कुठेही अन्याय न धक्का करता, न त्याला धक्का न लागता. लागता ते Yes. एस्थेटिक व्हिज्युअल स्वरूपामध्ये मांडणं बरोबर. हे शिवधनुष्य होतं अक्षरशः.